नव्याने मंत्री झालेल्या भाजप आमदार माधुरी मिसाळ या एका फोटोमुळे चर्चेत आल्यात। माधुरी मिसाळ यांनी आपल्या मुलीला सोबत घेऊन शासकीय बैठक घेतल्याचं दिसून आलंय। त्यामुळे शासकीय बैठकीत मंत्र्यांच्या मुलीचं काय काम असा सवाल उपस्थित केला जातोय। नेमकी काय आहे ही भानगड हेच या व्हिडिओत पाहूया। पुण्यातील पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी गुरुवारी मंत्रालयामध्ये राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला। त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील विभागांच्या आढावा बैठका घेतल्या। राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाने त्यांच्या फेसबुक हँडलवर गुरुवारी संध्याकाळी या संदर्भातील एक पोस्ट टाकली। या पोस्टला जोडण्यात आलेल्या फोटोमध्येच माधुरी मिसाळ यांच्या कन्या पूजा मिसाळ दिसून आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या। राज्याच्या राजशिष्टाचार विभागाने सरकारी बैठकांना कोण उपस्थित राहू शकतं या संदर्भात नियम आखून दिलेत। या नियमांमध्ये कुठेही मंत्र्यांची मुले बैठकीला उपस्थित राहू शकतात असा उल्लेख नाही। कोणताही मंत्री हा विभागाच्या बैठका घेताना तिथे संबंधित खात्याचे अधिकारी कर्मचारी असणं अपेक्षित असतं। मंत्र्यांच्या नातेवाईकांनी अशा बैठकांमध्ये उपस्थित राहणं हे सरकारी संकेतांना धरून नाही। त्यामुळेच अशा पद्धतीने आपल्या मुलीला सोबत घेऊन माधुरी मिसाळ यांनी सरकारी बैठक कशी काय घेतली असा प्रश्न उपस्थित झालाय। माधुरी मिसाळ यांच्याकडे सामाजिक न्याय विभागासोबत नगरविकास, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास या खात्यांचेही राज्यमंत्रीपद आहे। गुरुवारी त्यांनी नगरविकास विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला। या बैठकीला मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे सहआयुक्त विक्रम कुमार, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हस्के यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते। त्याचवेळी अधिकाऱ्यांच्या मागील बाजूस पूजा मिसाळ बसल्याचं फोटोमध्ये दिसून येत आहे। त्यामुळे नव्याने मंत्री झालेल्या माधुरी मिसाळ ह्या पहिल्याच बैठकीत चर्चेत आल्यात। पूजा मिसाळ या माधुरी मिसाळ यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत। पुण्यातील ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या त्या संस्थापक आणि संचालक आहेत। त्यांनी स्वतः त्यांच्या फेसबुक हँडलवर गुरुवारी आईने मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्याची पोस्ट केली आहे। त्यावेळी त्यांच्यासोबत माधुरी मिसाळ यांचा मुलगा आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे शहराध्यक्ष करण मिसाळ हे सुद्धा तिथे उपस्थित असल्याचे दिसून येत आहे। माधुरी मिसाळ या सलग 4 वेळा पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यात। विधानसभा मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर 2009 पासून त्या या मतदारसंघातून निवडून येत आहेत। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी पवार गटाच्या अश्विनी कदम यांचा 54,000 मतांनी पराभव करत आमदारकीचा चौकार मारला। त्यांच्या याच कामगिरीचं फळ म्हणून त्यांना राज्यातील मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली आहे। तसं पाहायला गेलं तर माधुरी मिसाळ या ज्येष्ठ आमदारांपैकी एक आहेत। गेली 15 वर्ष त्या आमदार आहेत। त्यामुळे त्यांना या शिष्टाचाराची आणि नियमांची माहिती असणं अपेक्षित आहे। तरी देखील त्यांनी त्यांच्या बैठकीत पूजा मिसाळ यांना बसवल्याने आता नव्या चर्चांना उधाण आलंय। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।